महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. आज भारतीय स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहे. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र. मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रामधून असल्यामुळे मेडिकल फील्ड हे एक टाइम कन्झ्युमिंग फील्ड आहे. 5.5 वर्षांची डिग्री, 3 वर्षांचं स्पेशलायझेशन असलं तरी आपल्याला आज हा मुलींचा वाढता कल दिसतो या फील्डमध्ये, जे की एक बदललेला दृष्टिकोन दाखवतं. एलिझाबेथ ब्लॅकवेल ह्या जगातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या, ज्यांनी 1849 साली त्या ग्रॅज्युएट झाल्या. म्हणजे त्याला आपण स्टार्ट ऑफ मॉडर्न इरा ऑफ वुमेन इन मेडिसिन म्हणतो. तसेच भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे आनंदीबाई जोशी, ज्या 1866 साली ग्रॅज्युएट झाल्या. म्हणजे 19व्या वर्षी घेतलेला हा परदेशात जाऊन मॉडर्न मेडिसिन शिकण्याचा घेतलेला हा निर्णय स्वतःमध्ये खूप मोठं धाडस होतं. अशा खूप साऱ्या महिलांनी घेतलेल्या खूप साऱ्या अनेक धाडसी निर्णयांमुळे आज कुठं ना कुठं तरी आपल्याला सगळ्या संधी उपलब्ध झाल्यात. पण ह्या संधींसोबत आज आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे वाढलेलं इझिली अवेलेबल असलेलं मोबाईल आणि इंटरनेट, ज्यामुळे एक वाढलेलं मोबाईलबद्दल, सोशल मीडियाबद्दल ॲडिक्शन असेल किंवा वाढलेलं कॉम्पिटिशन असेल. तर मग जर हे कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जर आज आपल्याला टिकायचं असेल तर त्यासाठी आपण हे चिकाटी आणि मेहनत सोबत खूप सारं स्मार्ट वर्क करणं पण खूप गरजेचं आहे. हे तर उपस्थित विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल की एवढे चांगले शिक्षक आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या. तुमचा कल कशामध्ये हे जाणून घ्या. त्या दिशेने तुमचा ध्येय म्हणजे गोल ठेवा. खूप सारी मेहनत करा. इतर कोणासाठी नाही तर स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी. कारण मेहनतला ऑप्शन नाही आणि कष्ट घ्यायलाच लागतात. आपण जेवढे कष्ट घेतो त्याच्या दुपटीने कुठं ना कुठं तरी आपले आई वडील कष्ट घेत असतात. त्याच्यामुळे स्वावलंबी बना आणि ज्यांनी आपल्याला स्वावलंबी बनवलं त्यांना विसरू नका.